श्री स्वामी समर्थ मंडळी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला मी एक छानसा असा उपाय सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 11 दिवसाचा हनुमान चालीसाचा संकल्प करायचा आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला इच्छापूर्ती किंवा कामानं गती मिळवण्यासाठी तुम्ही सलग 11 दिवस हनुमान चालीसेचा संकल्प करावा असं सांगितलं जातं. कारण हनुमान चालीसा ही एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, हे आपण जाणतोच. मात्र इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा याबद्दल चला समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मंडळी, तुम्हाला तर माहीत आहे, पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त आहेत. ते चिरंजीवी आहेत. एवढेच नाही तर ज्या भक्तावर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील, हे त्यांनी श्रीरामांना वचन दिले. यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालीसाचा स्तोत्र लिहिलाय, जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागल्यास तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल. हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे. मंडळी, हनुमान चालीसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही, तर ही एक इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्ती हे स्तोत्र म्हणायचा विचार करत असाल तर त्यासाठी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तर कोणते नियमाचे पालन करायचे आहे, चला मग पाहूयात. मंडळी, जर तुम्हाला एक हनुमान चालीसा 11 दिवसाचा संकल्प किंवा 7 दिवसाचा संकल्प करायचा असेल तर हा उपक्रम मंगळवारपासून सुरू करावा आणि आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून दुसऱ्याचे वाईट विचारही चुकून करू नये. तसेच आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. इच्छापूर्तीसाठी तुम्ही जर संकल्प करत असाल तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उपक्रम पार पाडायचा असतो. म्हणून पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी. नंबर हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुले वाहावीत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. नंतर हनुमान चालीसा स्तोत्र पठण सुरू करावं. इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा म्हणावे. म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचं नाव घ्यावं. 11व्या दिवशी 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावं. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय. मात्र लक्षात ठेवायला हवं की देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागायचा प्रयत्न करावा. कारण ते सुख चिरंतन टिकणारं आहे. त्याचबरोबर दुसऱ्याचं अहित चितू नये. हनुमंत आपल्यावर रोष धरतील. कालच्यापेक्षा आजचं आणि आजच्यापेक्षा उद्या आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारेल यासाठी प्रयत्न करावा आणि हा उपाय आपल्या सहमित्र परिवारात गरजूंनाही जरूर सुचवावा. ही उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूप लाभ होऊ शकतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा इच्छापूर्ती हवी असेल आणि आपल्या मनोकामना गती मिळवायची असेल तर सलग 11 दिवस हनुमान चालीसा पठणाचा संकल्प नक्की करावा. हनुमान चालीसा पठणाचा हा संकल्प हनुमान जन्मोत्सवाच्या 11 दिवस आधी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या जन्मोत्सवाच्या नंतर 11 दिवस पूर्ण केला जाऊ शकतो. या काळामध्ये भगवान हनुमंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करू शकतात असं सांगितलं जातं. शिवाय हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी बजरंगबलीची भक्तिभावाने पूजा करून या दिवसापासून संकल्प केल्यास उत्तम ठरू शकतात. या 11 दिवस हनुमान चालीसा पठणाच्या संकल्पामुळे माणसाला जीवनात येणाऱ्या अनेक समस्यापासून त्वरित सुटका मिळू शकते. यासोबतच बजरंगबली प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतात. धन्यवाद.